लाईव्ह 24 तास। भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरात आज एक धक्कादायक घटना घडली। पोलीस ठाण्यासमोरील क्रांती चौकात असलेल्या जुन्या भल्या मोठ्या झाडाला विद्युत वायरिंग मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला। गारगोटी शहरातील क्रांती चौक हा कायमच वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असलेला परिसर आहे। याच ठिकाणी पोलीस ठाण्यासमोर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या मोठ्या झाडाभोवती विद्युत तारा गेल्या आहेत। आज सकाळी सुरू असलेल्या मुसळधार पावसात या गुंतागुंतीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले। ठिणग्या उडताच झाडाने पेट घेतला आणि काही काळ परिसरात घबराट पसरली। घटनेची माहिती मिळताच महावितरणचे लाईनमन भरत सोनार यांच्यासह अमोल कांबळे, सुनील तोरणे, राजेंद्र चौगुले, अमोल खोत, नीरज देसाई, महेश परीट, सौरभ देसाई आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रथम वीज पुरवठा बंद करण्यात आला, त्यानंतर वायरिंग मधील गुंता सोडवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला। ही घटना दिवसा घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हीच घटना रात्री घडली असती तर बाजारपेठेत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। गारगोटी शहरासह गावठाण आणि शेतवाडी भागात अनेक ठिकाणी जीर्ण व गुंतागुंतीचे विद्युत जाळे असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे कमकुवत विद्युत खांब आणि जुन्या वायरिंगची तातडीने दुरुस्ती करून नवीन वायरिंग बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। लाईव्ह 24 तास न्यूजसाठी वैभव जाधव, गारगोटी। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापुरी